गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. खरं तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण गेल्या 8-10 दिवसातल्या व्हिडिओला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिले ना, ते बघून मला खरंच खूप भारी वाटतंय. असंच इथून पुढच्या व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रेम देत राहा. तर लग्नाच्या काही गडबडीत ना 8 दिवस घराकडे थोडंसं दुर्लक्ष, म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा, आवरायचं, लग्नासाठीची जी काही खरेदी होती मुलींची छोटी मोठी, त्याच्यासाठी बराच वेळ जात होता. त्यामुळे मग घरातली काही कामं पेंडिंगला तशीच राहून जात होती. आणि मंडई सुद्धा, लग्न आहे, काही कार्यक्रम आहे, सुवासन्या, बांगड्या, मग जेवायला तिकडच जात होतो. मग त्यामुळे काय झालं की मंडई सुद्धा आणली नव्हती. मग आज ना आहोंनी मंडई आणली होती. ती मंडई सगळी स्वच्छ करून घेतली. तसं तर किचनमध्ये सकाळी आल्या आल्या अगोदर मी पारसं काढून घेत असते आणि त्यानंतरच स्वयंपाक, देवपूजा सगळ्या गोष्टी करत असते. पाठीमागं घड्याळात तुम्हाला दिसतच असेल की 11:20 झालेत जवळजवळ. आणि आज मंडई आणल्यामुळं सकाळ सकाळी मंडई सगळी नीट केल्यामुळं किचनमध्ये परत एकदा एवढी धूळ झालेली. तसं तर विचार केला ना, थंडीच्या दिवसामध्ये ना बारीक बारीक धूळ कुठून घरात येते काही समजतच नाही. मंडईला गेल्यानंतर आहोंनी ओल्या शेंगा दिसल्या म्हणून ओल्या शेंगा पण घेऊन आले होते. पण व्यवस्थित न बघितल्यामुळं 10 मधल्या 5 शेंगा किडक्या निघत होत्या आणि 5 शेंगा चांगल्या निघत होत्या. शेंगा धुतलेलं हे जे पाणी आहे ना, रानातल्या मातीचं पाणी असते, त्यामुळे मी ते पाणी ना असंच बेसिंगमध्ये वगैरे फेकून देत नाही. जी काही आपली इंडोर प्लांट्स वगैरे आहेत, घरात लावलेली झाडं किंवा बाहेरची झाडं लावलेली आहेत ना, त्याला ह्या शेंगा धुतलेलं पाणी आहे ना ते मी ओतून आले. म्हणजे ते मातीचं पाणी असतं ना, छान आपल्या झाडांसाठी उपयोगाला येतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेच मातीचं पाणी सिंकमध्ये ओतलं तर ती माती काय पटकन पाईपमधून वाहत जात नाही आणि सिंक पण ब्लॉक होतं. या दोन्ही कारणामुळं ना मी कधीच ओल्या शेंगा धुतलेलं पाणी आहे ना आपल्या सिंकमध्ये वगैरे ओतत नाही. आता सगळी कामं तर आवरून झाली होती. भाज्या सगळ्या धुवून त्या बेडशीटवरती सुकायला घातल्या. म्हटलं चला हातासारखी आता वेळ आहेच तर ही गवारीची शेंग नीट करून ठेवूयात. कारण बऱ्याच वेळेस भाज्या नीट करून सगळ्या निवडून ठेवलेल्या असल्या ना तर सकाळ सकाळी पटकन कामं आवरतात आपली, म्हणजे बराचसा वेळ वाचतो आपला. तसं तर काय होतं की थंडीचा दिवस आहे ना, उगवला कधी आणि दिवस संपला कधी हेच समजत नाही. कारण थंडीचे दिवस जे आहेत ना ते छोटे असतात असं मला वाटतं. तुम्हाला तसं वाटतं का की थंडीतले दिवस हे जरा कमी असतात किंवा वेळ कमी वाटतो? तसं वाटत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि गवारीच्या शेंगा निवडता हे झेड प्लांट किंवा काही जण जे प्लांट म्हणतात, तर या प्लांटला ना असं एक फुल आलं होतं बघा. मग तुम्हाला याच्या संदर्भात काही माहिती आहे का हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जर मी बाहेर काही गोष्ट निवडताना नीट करायला बसले ना तर बराचसा लक्ष ना माझ्या झाडांकडे असतं. म्हणजे कशाला फुल आलंय किंवा नवीन काय. आता हे एकदम बसल्या लक्ष गेलं आणि मला तिथं दिसलं की त्याला एक छान असं फुलच आलंय. ते बघू, मी गुगलवरती टाकून ते सर्च करणारच आहे. आणि मस्त वाटलं तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि बोलत बोलत बघा इथं गवारीच्या शेंगा सुद्धा माझ्या नीट करून झाल्या. मंडईतून आणताना त्यांनी अशी त्याला कॅरी बॅग दिली होती, परंतु मी फ्रीजमध्ये अशी कॅरी बॅग मध्ये कोणत्याही भाज्या वगैरे ठेवत नाही. आतमध्ये आले आणि जो आपला प्लॅस्टिकचा एक एअरटाईट कंटेनर आहे त्याच्यामध्ये ही सगळी गवारीची शेंग भरली आणि ठेवून घेतली. तुम्ही पण असं कॅरी बॅग मध्ये वगैरे फ्रीजमध्ये वस्तू ठेवत असाल ना तर ठेवू नका. आपल्या हेल्थसाठी ते अजिबात चांगलं नाहीये. तुम्ही म्हणाल सुरुवातीला पण मी ओल्या शेंगा धुतलेल्या दाखवल्या होत्या, परंतु थोड्याशा आणखीन भिजल्यानंतर त्याची माती बरीचशी निघती. म्हणून गवार नीट करायला घेऊन जाण्या अगोदर आणखीन एकदा थोडंसं पाणी ठेवून त्या शेंगा मी ठेवल्याच होत्या. त्यानंतर बघा मस्त असं संध्याकाळी, आता बघा थंडीचे दिवस आहेत हे सुरुवातीला मी सांगितलंच आहे तुम्हाला, तर ना सकाळचा वेळ वाचावा म्हणून माझ्या पद्धतीचं एक वाटण आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. साधारणतः मोठ्या आपल्या हाताच्या 3 मूठ भरतील एवढा देशी लसूण सोलला होता आणि त्याच्यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे कच्चेच तीळ टाकलेत मी. कारण तीळ आपल्याला थंडीमध्ये थोडीशी उष्णतेची, ऊर्जेची गरज असते, त्यामुळे चांगले असतात शरीरासाठी. आणि त्याच्यामध्ये सुका नारळ असेल तर सुका नारळ आणि ओला नारळ असेल तर ओला नारळ, दोन्हीपैकी कोणताही नारळ तुम्ही वापरू शकता. तर माझ्याकडं ना असा सुका नारळ होता, तोच मी चिरून घेतला, मोठी 1 वाटी. आणि तो सगळा पातळ कापल्यामुळे मिक्सरमध्ये पटकन बारीक पण होतो. तर 2 चमचे तीळ आणि 3 वाटी देशी लसूण आणि 1 मोठी वाटी खोबरं असं सगळं मिक्सरला ना थोडं थोडं करून इथं मी बारीक करून घेतलंय. आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तुम्ही जर बघितलं ना पेस्ट करताना पण मी कोथिंबीर घातली होती. आणि त्यानंतर अशा
पद्धतीनं बारीक चिरून सुद्धा कोथिंबीर घातलीये, जेणेकरून भाजी आपण फोडणीला टाकली की त्याच्यामध्ये आपल्याला परत वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकण्याचा वगैरे काही प्रश्न पडत नाही. तर ही वाटणची रेसिपी आवडली असेल तर जाता जाता लाईक करा, कारण ही खूप उपयोगाची आहे आणि हे वाटण आहे ना अगदी 8 दिवस छान टिकतं आणि आपला वेळही वाचतो. त्याचबरोबर पोहे वगैरे केले तर त्याच्यासाठी थोडीशी बारीक कोथिंबीर सुद्धा मी इथं चिरून ठेवलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक